कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित माझे मित्र अनिल सर, त्यानंतर जय सोबती मराठी शाळेचे माझे सहकारी मित्र आणि उपस्थित सर्व कर्मचारी. तर सेटअप हा जो कार्यक्रम असतो हा एक भावनिक कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये ज्या काही आता सकाळी पाहत होतो कार्यक्रमाच्या सुरुवात होण्याच्या अगोदरच की अनेक मुलं तर नाही रडत होते, त्याचं कारण मला काही समजलं नाही. मुली या रडत होत्या, त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं, कारण त्या हळव्या असतात, त्यांना जुन्या आठवणी आठवतात आणि त्यावेळेस त्यांच्या अश्रू जे ते त्या ठिकाणी आपल्या म्हणजे अश्रू काढून भावना व्यक्त करत असतात. तर मी एक सांगेन की तुम्ही आता इथून पुढे भावनाशी राहू नका. तुमचा जो पुढचा तुमची पुढची जी कारकीर्द आहे ती त्या भावनाचे निर्णय घेऊन तुम्ही ठरवू नका. एक चांगलं डिसिजन घ्या आणि चांगलं डिसिजन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी करा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शाळेमध्ये 20 तारखेपासून हा 10वीचा पहिला पेपर आहे आणि आमच्या केंद्र प्रमुखांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलंय की नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये गुणवत्तेचे प्रमाण हे सर्व जिल्ह्यांपेक्षा खालच्या स्तरावर आहे. तर ते वाढवण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आपल्याला कॉफी मुक्त अभियान जे आहे ते अत्यंत समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडायचं आहे किंवा त्याचा आपल्याला करून घ्यायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर आपल्या शाळेमध्ये 11 तारखेपर्यंत 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. सीसीटीव्ही मध्ये आपली परीक्षा होणार आहे. येणारे जे विद्यार्थी आहेत 9वीचे 8वीचे पुढेची बॅच येतील त्यांनी पण मनाची तयारी करून घ्यायची, कारण हे सीसीटीव्ही हे कलेक्टर आणि जे कमिशनर ऑफिस आहे त्या ऑफिसला जोडले जाणार आहे आणि तिथून ते बघणार आहे की किती मुलं त्या ठिकाणी लिहित आहेत का काय काय. आता या बाबतीमध्ये आम्ही तिथं प्रश्न विचारला की मुलं नापास झाले तर काय. बोर्डाने भरपूर सांगितले की नापास झाल्यानंतर त्याची परत पुरवणी परीक्षा होते. पुरवणी परीक्षा त्यांना जूनमध्ये देता येते, त्यांना 11वी आणि जूनमध्ये देता येतं. त्याच्यामुळे त्यांनी परीक्षेला थोडं घाबरून जायचं नाही. फक्त परीक्षेचे काही नियम आहेत ते तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी मिळून फक्त लेखीमध्ये 40 मार्क पडायचे, बाकी कोटिंग आपण मार्क देतो तिथं तुम्ही पास होणार आहे. सायन्सचे तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे, गणिताचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. फक्त गुणवत्ता हे तुमच्यामध्ये आली पाहिजे, फुगवटा नाही पाहिजे, मार्कांचा फुगवटा आला नाही पाहिजे असं त्यांचं मत. तो मुलगा जो शेवटपर्यंत टिकला पाहिजे. काय होतं आपल्या भागामध्ये मुलं हे 80-85 मार्क पाडतात, परंतु ते नंतर 12वी नंतर दिसेल असं होतं, कॉम्पिटिशन मध्ये दिसत नाही. तर ही गोष्ट जी ती सरकारला समजलेली आहे, कारण आपला जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे, आदिवासी लोकांचा जिल्हा आहे. आदिवासी मुलं ही मागे का राहतात त्याचं मागचं कारण हेच आहे. हा जो फुगवटा असतो ही जी सूज येते मार्कांची तर ती कमी करा असं त्यांनी सांगितलंय. तरी तुम्ही लक्षात घ्या, या गोष्टी तुमच्या येणाऱ्या भावंडांना सांगा आणि तुम्ही पण या गोष्टी लक्षात घ्या. आणि बोर्डाची परीक्षा म्हणजे आपण ताण घ्यायचा नाही, तुम्ही पास होईल का नाही, ऑटोमॅटिकली पास होणार आहे, परंतु तुमच्या मेहनतीचे मार्क पण त्या ठिकाणी घ्यायचे. तर या अशा काही गोष्टी असतील त्या तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आता बघा तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये तमन्ना नावाचं ऍप्लिकेशन तयार होते आणि त्या तमन्ना नावाच्या ऍप्लिकेशन मध्ये 10वी नंतर 12वी नंतर कोणते कोर्स केले म्हणजे आपल्याला नोकरी मिळू शकते, त्या कोणतं स्किल आपण केलं तर आपल्याला नोकरी मिळू शकते. तर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी ऍपमध्ये आपण नोंदणी करायची आणि ते नोंदणी केल्यानंतर तिथले जे काही लोक असतील त्या ऍपमध्ये जे काही समाविष्ट जे लोक असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, ते तुम्हाला विचारतील, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतील, त्याची उत्तर तुम्ही दिली तर तुम्हाला ते मार्ग देतं सांगतात. तर अशा प्रकारचं धुळे जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये काम चालू आहे, तसं आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. ऍप जे आहे ते प्रत्येक मुलाला नोंदणी करून घ्यायची. दुसरी गोष्ट की 10वी नंतर तुम्ही म्हणणार की आता आमचा शाळेशी काही संबंध नाही, तुमचा संबंध हा शाळेशीच राहणार आहे. तुमचं व्हॅलिडिटीचे कागद असतील किंवा इतर काही तुमचे कागदपत्र असतील ते घेण्यासाठी तुम्ही शाळेमध्ये येतात. तर अशा वेळेस तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आमच्या शिक्षकांना सांगू शकतात, आम्हाला सांगू शकतात, म्हणजे आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. फक्त एवढे आहे की जसे बाकीच्या मुलं मुली ठरवतात की मी नर्स बनेन, JNM करेन, हे करेन ते करेन, तसं करू नका. एआयचं आज दुनिया आलेली आहे. एआय मध्ये एक व्यक्ती हा 100 लोकांचं काम करू शकतो, एवढी एआयची ताकद आहे. तर एआयचे फ्रीमध्ये कोर्स ऑनलाईन पण आहे, आपल्या डिपार्टमेंटकडनं पण दिले जात आहे. तर त्या कोर्सचा त्या ठिकाणी तुमच्या
मोबाईलमध्ये सर्च करा आणि ते एखादा कोर्स 6 महिन्याचा 1 महिन्याचा करून पहा. मग तुम्हाला वाटेल की AI काय असेल. तर याच्या विषयामध्ये आपण पाऊल ठेवत आहोत. तर पाऊल ठेवत असताना आपण हा विचार करायचा आहे आणि जरा तंत्रज्ञान जे ते अवगत करा, स्किल अवगत करा. शिक्षण तर होत असतं, पण स्किल जर तुमच्याजवळ असेल, तंत्रज्ञान वापरायला तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही कुठेही कमी पडू शकत नाही. तुम्हाला कोणीही नोकरी त्या ठिकाणी देऊ शकतं. तर एवढं बोलून मी माझं त्या ठिकाणी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.